आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। दिव्या पाटील येस ठीक आहे मॅडम 410 झाले। मी पर्स घेऊन आले। हो माझ्याकडे तर एवढेच पैसे उरलेत। आता हे पण त्याला दिले तर माझ्याकडे काहीच उरणार नाही। हे काय आहे? काय झालं? मलाच विचारताय काय झालं? बरं झालं मी हे बघितलं, नाहीतर तुम्ही फुकटाचे पैसे घेऊन गेला असता। पण मॅडम नक्की काय झालं? काय आहे? हा कचरा कुठून आला यात? दिसतोय का? मॅडम असं होऊ शकत नाही। मला एक गोष्ट सांगा, अन्नामध्ये कोणी खिळे टाकतं का? मग तुमचं काय म्हणणं आहे? मी केलंय हे? मी टाकले ह्यात खिळे? नाही मॅडम, मी असं कुठं म्हटलं? मग काय खिळे खाऊ का मी? एक काम करा, तुम्ही तुमच्या हॉटेलवाल्यांचा नंबर द्या, मी त्यांना फोन करून सांगते की हे डिलिव्हरी करताना असं कचरा करतात म्हणून। मॅडम प्लीज असं न करू। हॉटेलमध्ये फोन लावणार, माझी नोकरी जाणार तिथे। तुम्ही नंबर द्या, मी फोन करते, त्याशिवाय तुम्ही ऐकणार नाही। बरं एक काम करा, पैसे राहू द्या, पार्सल ठेवा, पण प्लीज कंप्लीट ना करू, प्लीज प्लीज। हां ठीक आहे, पण असं परत करू नका। मी तुम्हाला जाऊ देते, दुसरं कोणी जाऊ देणार नाही। बरं चालेल। सीता, काय ग कसला विचार करतेस एवढा? ते माझं चुकलं। शिवाला बोललीस त्याचा त्रास होतोय का तुला? पण खरं सांगू का सीता, तू तिला इतकं ओरडायला नको होतस, समजून सांगायला हवं होतस। मान्य आहे संपदाला शिवाला पाहून धक्का बसला, पण तरीही तू तिला शांतपणे सांगायला हवं होतस। शिवा सुद्धा या धक्क्यातून आत्ता सावरते आहे ना। त्या धक्क्यामुळे अजून ती तिच्या बाईकवर सुद्धा बसलेली नाही आहे ग। तुमचं अगदी बरोबर आहे, मला नव्हतं ओरडायचं शिवाला, पण मला तिने फक्त काही न बोलता तिच्या रूम मध्ये निघून जायला हवं होतं, पण मी तिला ओरडले आणि तेही तिची काही चूक नसताना। मी जाते आणि तिची माफी मागते। सीता, मला माहिती आहे तू तिच्यावरच्या प्रेमापोटीच तिच्यावर ओरडलीस, कारण तिला इतर कोणी दुसरं ओरडलेलं तुला चाललं नसतं। तिचा चेहरा आठवला ना की मला आता सुद्धा खूप त्रास होतोय। मी जाते। थांब, उद्या बोल तिच्याशी, तुला बरं वाटेल। आणि माझी खात्री आहे तुझ्या बोलण्याचं शिवाला इतकं वाईट वाटलं नसणार। शिवा खूप समजूतदार आहे। उद्या बोलेन मी तिच्याशी। त्यांना काय झालं? ह्या केवढं जोरात ओरडते? चल बर बघूया। चला। थांब सीता, मी बघतो। त्या शांताबाई, काय झालं एवढ्या जोरजोराने हाका का मारताय? बाई अहो, संपदाला आत्ता कुठे झोप लागली होती, ती उठली असती तर। माफ करा मला सीताई, मला असं भाऊ घाबरवायचं नव्हतं, पण काय झालं म्हणजे मला ना अचानक एका गाडीचा आवाज आला, तर मी म्हटलं आता इतक्या रात्री कोण आलाय, म्हणून मी बघायला गेले तर शिवा मला गाडीवरून जाताना दिसली। भाऊ काय बोलताय शांताबाई, कसं शक्य आहे?
आत्ताच तर दरवाजा उघडला मी. आणि शिवा तिच्या खोलीत असणार ना यावेळेस. अहो मी खरंच बघितलं शिवाला. एक मिनिट मी चेक करते पहिले. भाऊ हा तुम्ही बघा तिची मोटरसायकल पण नाहीये बाहेर बघा हवं तर. ताई अगं शिवा बाईकवर बसायला घाबरत होती ना, मग गेलीच कशी? तेच तर. आई आशू आणि शिवा दोघे पण नाहीयेत रूम मध्ये. काय मला वाटतंय शिवा पळून गेली घरातून. काय बडबडतेस कीर्ती? पळून का जाईल ती घरातून? असं न सांगता गेलीये, मग याचा काय अर्थ आहे? हो ना, म्हणजे असं रात्री अपरात्री न सांगता त्या दोघांना बाहेर जावं लागलं, काही झालं तर नसेल ना? देवा, माझी मुलं जिथे कुठे असतील तिथे त्यांचं रक्षण कर. हे खूप आहे, आता आणखी नाही सहन करू शकत. नाही थांब, असं नको जायला. कोणी बघितलं ना उगाच प्रॉब्लेम होईल. मला सांग, तू येताना कशी आली होतीस? उडी मारून. लपूनच आली? उडी मारून? बापरे, आपल्याला तसंच जायला लागेल परत. तुला जमेल? प्रयत्न करायला काय हरकत आहे, तू आहेस ना? नक्की? हो मग काय. चल मग आता लवकर. चल. हळू ना. अरे हळूच ये. आता कसं चढायचंय? चढ ना. आता बाई असं थोडी चढतात. मी हात देते तुला. जा, चढ. कसं? आम्ही तू तुझा हात मोडलाय. मोडला नाही, खरचटलाय. तेच ते. एक काम कर, तू अशी राहा. हा, असा हात कर. मला जमेल का? बघ जा. जरा शूज काढ ना तुझे. एक तर चढून तर बघ. जा जा. चुकीची आयडिया आहे. थांब जरा. काय आयडिया आहे का? काय शिवा, काय करते? हळू. अरे हा, अरे हे आहे की आपल्याकडे. लाव. चल, ये. हे लवकर सावकाश.